आप्पांना हवी होती सायकल. आजोबांनी मला दिली. आता त्यांना वाटत असेल किती बेजबाबदार आहे मी म्हणून. आणि आता तर सायकलच गेली. तू त्यांच्याकडे लक्ष ठेव. मी उद्याच निघणार आहे सायकल शोधायला. असं कुठे शोधणार आहात तुम्ही? कुठे म्हणजे काय? जिथे असेल तिथे मला गेलं पाहिजे. मी सायकल शोधल्याशिवाय घरी येणार नाही. पाणी द्या ना. हां. लाडू घ्या चहा. दादा कुठे आहेत? दादा कुठे आहेत? ते पूजा आहे ना गावात. आते भाऊ होत आम्ही त्यांचे. तर जरा काम होतं, पेडंब्याला जायचं होतं म्हणून सायकल घेतली. काय रे? तुम्ही जरा थांबा, मी आलोच. हा. गजा चल. तो कसा बघत होता माहिती ना, त्याला संशय आला आपला. चल. अरे तू बस. अरे बस तू. पान अंगावर पडलं तरी घाबरतो तू. बस चापी. माझे 6 रुपये दादांना द्यायचेत. राजापूरला पोस्टात खातं उघडून दिले त्यांनी मला, त्यात भरायचे होते. तेवढे तुम्ही न्या ना. अरे गजा तू क्या उशीर होईल ना आपणास आपल्याला त्या. अरे नाही म्हणजे काय आहे, दादा येतील तेव्हा तूच दे ना त्यांना पैसे. आणि तसंही परत भुवात जायला आम्हाला 2 दिवस तरी लागतील. हो. हां ठीक आहे, 2 दिवस तर 2 दिवस. तसंही दादांचं कुठं काय ठरलेलं असतं. म्हणजे तेवढं तुम्ही न्याच. अरे पण न्याच. ठीक आहे, देतो दादांना पैसे. होय. काय नाव काय? तू क्या ठरलंय ना. तुझं नाव काय रे? विठ्ठल. तू घे ना चहा घे तू. तुझं नाव काय? माझं नाव राजाराम. आणि खरं झाला चहा झाला नाही? मग घे ना. राजाराम, हे बघ आई, आता तू म्हणतोयस म्हणून घेतले तर मी पैसे. हो. हा हो. बरं निघू. एक मिनिट चहाचे पैसे देतो. हा. किती रे चहाचे? बास का? आता दादांच्या घरच्यांकडून मी पैसे घेणार नाही. काहीच नाही. बरं झालं. काय असं कसं नाही, घ्यावे लागतील तुम्हाला. घे. किती रे? अहो नाही, नको खरंच नको. घे. चल येतो. होय. येतो हा परशुराम. राजाराम. अरे हा राजाराम येतो हा. चांगला फुकट चहा मिळत होता. मगाशी लेंगा पिवळा होता. जाऊया. पोरांनी 6 रुपये दिले, त्याला 30 पैसे नको द्यायला आपण. चल बस लवकर. हे गजा हे थांबा. गजा ऐके गजा. जागृत देवस्थान आहे. हो.
तंबाखू आहे इथं नाही, बाहेर जाऊन. वाईट तंबाखू वाईट. निघाला. हो, मला बोट पकडायची आहे. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. माझ्याकडे पण होती. होती म्हणजे कुठे गेली? आमची घ्या ना, आम्हाला विकायची. चांगली आहे सायकल. हे गजा, अरे यांना सायकल देऊ की? ओम नमः शिवाय. हे गजा, सायकल दे की यांना. परत सायकल द्यायचं नाव काढलंस तर बघ. हो, अरे चल आता. त्यांची पिशवी राहिली. चल. हो दादा, हो दादा, थांबा. हो दादा, पिशवी राहिली होती. हा, धन्यवाद. चल ठीक आहे मग. चल ना. चल. एवढं कसं तंबाखू मागतोस रे? मग काय झालं? देवाला माहिती आहे सगळं. पुढे पडून येती त्याचे वारे सोसी आघाताचे. दयाविण क्षणभरी कदा आपण नव्हे अंगा आपुले ओढूनी त्याला राखितो निर्वाणी. ऐसा अंकित भक्तासी म्हणे नावयाची दासी. नमस्कार. सुखी राहा. केशवा, अरे किती दिवसांनी आलंस रे? चिंतेत दिसतोयस. सायकल चोरली हो कुणीतरी. मला सांगा तुम्ही, मिळणार आहे की नाही सायकल माझी? केशवा, तुला जे हवंय ते उत्तर तुला माझ्याकडनं ऐकायचंय. म्हणजे मी तुला असं म्हणावं की बाबा रे, तुझी सायकल सापडेल तुला. सापडणार आहे का मग? जेव्हा तुझ्याकडे एखादा गांजलेला किंवा अडचणीतला माणूस येतो तेव्हा तू काय करतोस, काय सांगतोस त्याला? दरवेळी माणसाला खऱ्याची गरज नसते हे तुला सुद्धा ठाऊक आहे. आता मला सांग, तू किती वेळा तंतोतंत भविष्य सांगतोस? म्हणजे जसं पत्रिकेत लिहिलं आहे तसं. आजोबा नेहमी सांगायचे मला, पत्रिकेत बघून जेवढं कळतं तेवढंच सांगून थांबू नये म्हणून. नशीब बदलणार नाही कदाचित, पण आपण प्रयत्न करणं थांबवायचं नाही. अरे याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. नाही, खरं म्हणजे तुला माझ्याकडून तुझी सायकल सापडेल की नाही याचं उत्तर नकोच आहे. काळजी करू नकोस, चिंता करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल हे तुला ऐकायचंय. हे काही उत्तर नाही गुरुजी. अरे नाहीच उत्तर. आणि हे कळण्यासाठी तुझ्या इतका योग्य माणूस कोण आहे दुसरा? ईश्वर तुला सहाय्य करू.